ओम नमः शिवाय. नमस्कार. मी खुशाल, ज्योतिष आणि वास्तु अभ्यासक, नवदृष्टी ज्योतिषविद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 19 मार्च 2026 पासून पराभव संवत्सर सुरू होत आहे. पराभव संवत्सर हा 8व्या अंगातील शेवटचा संवत्सर आहे. चैत्र आणि वैशाख महिन्यात काही भागात वादळ येईल. जोरदार वारे आणि चक्रीवादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ महिन्यात हे परिणाम विशेषतः जाणवते. आषाढ महिन्यात पाऊस कमी असेल, परंतु श्रावण महिन्यात मुसळधार असेल. भाद्रपद महिन्यात काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. अश्विन महिन्यात धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील, तर धातूच्या किमती घसरतील. पिकावरील रोग किंवा पिकं जळून जाण्याने शेतकरी वर्ग अडचणीत येईल. 10 ते 29 एप्रिल दरम्यान शेअर बाजारात आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणजेच काही कारणास्तव शेअर बाजार कोसळून बँकांचे मोठे नुकसान होईल व देशाची संसाधने कमी होऊ शकतात. या काळात सरकार युद्धाभ्यास किंवा युद्धाची तयारी करण्याचा प्रयत्न करेल. लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. सरकारसमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे भारत सरकारला कर्ज घ्यावे लागेल. सरकारला कोणत्याही खनिज उत्पादनातून फायदा होणार नाही. मेटल बाजार ही मंदीच्या झळा झोसेल. निर्यात आणि आयात कमी झाल्याने देशाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल व सरकार अडचणीत येईल. विमा कंपन्या देखील फसवणुकीला बळी पडून त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. सरकार खर्च कमी करण्याचा प्रयत्न जरूर करेल, परंतु बाजार मंदीच्या गर्तेत जाईल. या काळात सत्तेच्या लोभामुळे किंवा स्वार्थामुळे परस्पर सहकार्य आणि समन्वयाचा अभाव राहील. एखादा सांसद सदस्याच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा त्रासामुळे दुःखाची शक्यता वाढू शकते. परस्पर आरोप प्रत्यारोपांच्या प्रचंड गदारोळात कदाचित विरोधी पक्षातील एखादी महिला खासदार एखाद्या घोटाळ्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करू शकते, ज्यामुळे सत्ताधारी पक्षातील एखाद्या खासदार अपमानास्पद भाष्य करेल आणि संसद या मुद्द्यावर जी काही कारवाई खासदारावर करेल त्यावर विरोधी पक्ष शंका उपस्थित करून नाराजी व्यक्त करतील किंवा बहिष्कार टाकतील. दरम्यान सरकारला विश्वासदर्शक ठराव मंजूर न करता एखाद्या मोठ्या योजनेतून माघार घ्यावी लागू शकते. समाजवादी किंवा कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांकडून पाठिंबा मिळेल. काही संसद सदस्य गुप्तपणे सरकारविरुद्ध कट रचण्यात सक्रिय भूमिका बजावतील. काही राज्यांमध्ये गरीब लोकांना पैसे वाटण्याच्या नावाखाली अनियमितता आणि घोटाळे वाढू शकतात. सामान्य लोकांमध्ये एक नवीन रोग पसरण्याची शक्यता आहे. राज्यकर्त्यांमध्ये गृहयुद्ध किंवा संघर्ष होण्याची शक्यता जास्त आहे. आगीच्या घटना, सामूहिक शस्त्रहल्ले, लूटमार, रोग आणि वेदनांची भीती लोकांच्या मनात राहील. शिवम कल्याण.